या शाळेच्या नवीन मालकीण तुम्हीच आहात. हो बरोबर ओळखलेत तुम्ही. क्या बात है, क्या बात. म्हणजे तुमच्यामुळेच आपली मराठी संस्कृती भ्रष्ट होते आता. आपली मातृभाषा कुठली आहे कामिनी? मराठी ना. मग मुलांनी मराठी शाळेत शिकलं तर काय प्रॉब्लेम? लहानपणापासून आईने बोलायला वाचायला कुठल्या भाषेत शिकवलंय? मराठीमध्ये ना. अहो आपली मातृभाषा आहे मराठी. आणि त्याच भाषेत जर मुलांचं शिक्षण झालं तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? अहो ते मुलांना समजायला आणि कळायला सुद्धा सोपं पडतं. अहो आपण इंग्रजीकडे व्यवहाराची भाषा किंवा गरजेच्या ठिकाणी बोलली जाणारी भाषा म्हणून का नाही बघत? आणि हे बघा इंग्लिश बोललं म्हणजे काय आपण फार तीर मारलं आयुष्यात असं काही नसतं. असं खरंच काही नसतं. आणि तुमच्यासारखी जी माणसं आहेत ना ती मुठभर पैशांसाठी लहान मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या असल्या माणसांना मी चांगली अद्दल घडवणार म्हणजे घडवणारच. हा महाराष्ट्र आहे कामिनीजी. माय गॉड. आणि या राज्यात मराठी भाषाच बोलली जाते. त्यामुळे संवादाची, शिक्षणाची आणि कामकाजाची भाषा ही मराठीच असली पाहिजे. नाही म्हणजे मला काही इतर भाषांचा काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे. हा महाराष्ट्र आहे आणि इथल्या शाळेत मुलांना पहिलं हे मराठीत शिकवलं गेलं पाहिजे. हे आता मराठीत सांगितलं तुम्हाला मी. तुमची इच्छा असेल तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट सुद्धा करू शकतो. कामिनीजी. ए ग्रॅनी आजी हा कोण आहे? तुला केवढा ऐकवतोय आणि तू पण ऐकून घेतीये त्याचं लेक्चर. आणि एक सांग तुझा तो पार्टनर कुठे गेला? एक मिनिट अनिका, एक मिनिट. तू इथे मध्ये पडू नकोस, कळलं? तुझं काम नाहीये. तुझा तुझा म्हणून सांगते मी, जा. अच्छा अच्छा अच्छा, क्या बात है हो कामिनीजी. म्हणजे एक से बढ़कर एक आहे. कोण आहे तुमचा साथीदार किंवा काय काय म्हणाला तुम्ही इंग्रजीत ते? पार्टनर इन क्राईम. बघा कामिनीजी, पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, बऱ्याच शब्दात बोला. नाहीतर सिद्धिराज गाडे पाटीलनी त्याची पद्धत वापरली ना तर तुम्हाला सुद्धा खूप महाग पडेल. बोलताय ना? काय कोण? असं कोण नाहीये. मला कोण म्हणजे असं काही असं कोणाचं नाव पण आठवत नाहीये. अगं ए ग्रॅनी आजी असं काय बडबडते? आत्ता त्याच्यासोबत गप्पा मारत होती ना आणि एवढाच विसरली. मी सांगते त्याचं नाव काहीतरी रवी मुजुमदार और समथिंग. रवी मुजुमदार. हां. क्या बात है. थँक्यू सो मच मिस. मिस अनिका महाजन. अरे वाह, थँक्यू मिस अनिका महाजन. तुमची बुद्धी नाही, बुद्धी नाही काय, मेमरी खूप शार्प आहे खरंच. तुमच्या आजीसारखं तुम्हाला गजनीचा रोग नाही झालेला आहे. आय नो राईट. मी ना आजकाल आल्मंड खातीये. काय करायचं, बदाम असतात ना ते रात्रभर पाण्यात सोक करायचे आणि मग सकाळी उठल्यावर ते खायचे आणि त्याच्याऐवजी चॉप. चल. ग्रॅनी